मागाच्या आपल्या बोलण्यातून सद्गुरूशी शिष्याने विलीन व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे इथे पहिलं भाग लक्षात आहे की सद्गुरू म्हणजे ते दिव्य स्वरूपाचं अस्तित्व, सद्गुरूंकडे पाहण्याची दृष्टी कशी असली पाहिजे हे पहिलं लक्षात यायला पाहिजे. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप सगुण रूपाने प्रगट झालं तरी ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपाची शरणागती म्हणजे माझं पण मी पण इतर वस्तूंशी जे जोडलेलं आहे आपण ते बाजूला करून आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावात तो भाव अधिक दृढ करण्याची प्रोसेस चालू ठेवायची. पुन्हा 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 ह्या जाणीवेला ही जाण देत राहायची की ही जाणीव आहेस आणि ही जाणीव सद्गुरू स्वरूपाचं अंग आहे. हा बोध इथे असायला पाहिजे की आपण सद्गुरूंचे अंग आहोत, म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं अंग आहोत. हा भाव जितका अधिक तो आवेग जितका अधिक होत जाईल तितकं माझं पण कमी होत जाईल. बघा, आपण सद्गुरूंना शरणागत आहोत अशी अनेक मंडळी कल्पना करतात, म्हणतात. असं काय त्यांचं काय खोटेपण ना, तसं त्यांचं म्हणणंही असतं. पण तिथे आपलं माझं पण कमी होतंय का हा बोध लक्षात घ्या. जिथे सद्गुरू पण जागृत होईल म्हणजे आपण सद्गुरूंचे आहोत हा बोध जितका जागृत होईल तितकं माझं म्हणायची आपली जी प्रेरणा आतून की जी सवय आहे ती कमी होणार. म्हणजे मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, की माझं हे असं आहे, माझं ते तसं आहे. हा जो बोध आपल्याकडे जो हा एक भाव आहे तो देहभावाचं प्रगट रूप आहे. मी आणि माझं हे देहभावाचं प्रगट रूप आहे. मी आणि माझं कशावरून तर मी देह हे मी म्हणतो आणि देहाच्या अपेक्षित मला हे हवं, मला ते हवं, मला असं पाहिजे तसं पाहिजे असं जे आपण म्हणत असतो तो सर्व देहभावाचं प्रगट रूप आहे. लक्षात घ्या. मग हे देहभावाचं प्रगट रूप बाजूला होण्यासाठी मी आणि माझं कमी झालं पाहिजे. जे आहे ते सर्व सद्गुरू आहे हा भाव तिथे लॉ ऑफ रिप्लेसमेंटच्या हिशोबाने लावायचा. वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर की जिथे मी आहे तिथे सद्गुरूचं आहे, माझं आहे तिथे सद्गुरूंचं आहे. जे आपल्याकडनं जी कृती होते ती सद्गुरूंची कृपा आहे किंवा सद्गुरूंमुळे होत आहे किंवा सद्गुरूच करतायत. तिन्ही लेवलला जो भाव येईल तो येऊ देत. असंच बरोबर आहे तसंच बरोबर हा विचार करायची गरज नाही. कारण इथे सद्गुरू स्मरण म्हणजे अनंत स्वरूपाचं स्मरण आहे, चैतन्य स्वरूपाचं स्मरण आहे. आणि त्या ठिकाणी त्या स्मरणाशी जितके आपण एकरूप होत जाऊ तितके सद्गुरूंची शिष्याचं विलीनीकरण म्हणजे विलीन होत जाणं, म्हणजे मीपणा विलीन होत झाला पाहिजे आणि सद्गुरू तत्वाची हा मी लीन झाला पाहिजे. लीन म्हणजे शरणागत, नम्र होतो ना. लीन होणं म्हणजे आणि विलीन होणं म्हणजे नाहीसं होणं. म्हणजे माझं पण नाहीसं झालं पाहिजे. जे उरेल ते तत्व सद्गुरूंशी लीन असलं पाहिजे. म्हणजे मी आहे म्हणजे ही जाणीव आहे, ह्या जाणीवेने सद्गुरूंशी लीन व्हायचं आहे. म्हणजे तिथे सद्गुरूंना चिटकूनच राहायचं आहे मनाने. सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अपेक्षेत ते पाहत राहायचं आहे आणि प्रत्येक दिवसभराची कृती सद्गुरूंमुळे किंवा सद्गुरूंसाठी किंवा सद्गुरू आहेत ह्या स्मरणामध्ये जितकं शिष्याचं मन रममाण व्हायला लागेल तितकं त्याचा मीपणा कमी व्हायला लागतो, तितकं त्याच्याकडे नम्रता येते आणि सद्गुरूंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या जाणीवेला कळायला लागते. इतरांकडे पाहण्याचा जो भेदभाव आहे तो कमी व्हायला लागतो. म्हणजे हे सगळे परिणाम आपण सद्गुरूंशी लीन आहोत की नाही आहोत याचे आहेत. आपण लीन असू तर तिथे आपण शांत होऊ, स्थिर होऊ, उगीच वादविवादात पडणार नाही किंवा सतत सद्गुरू स्मरणात राहू किंवा सगळं जे आहे ते सद्गुरूंमुळे चाललेलं आहे. हा मनापासून अत्यंत कृतज्ञतेने सद्गुरू रूपाशी, आता इथे कृतज्ञता सद्गुरू रूपाशी येते म्हणजेच सद्गुरू स्वरूपाशी येते. हा बोध आहे की सद्गुरूंनी आपल्याला केवढं ज्ञान दिलं आहे ह्याची जेव्हा जाणीव होईल त्यावेळेला आपल्याला सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त होते आणि त्या कृतज्ञतेतून शरणागती येते. लक्षात ठेवा, नुसतं शरणागती हा भाव नाही. कारण कृतज्ञतेतून शरणागती येणं, तिथे देवभावातून कृतज्ञतेतून शरणागती, अशा ह्या स्टेप्स आहेत शरणागतीच्या. आणि तिथे शिष्य सद्गुरूंशी लीन होतो.
देह आहे, देह काही जात नाही, देह आहे तिथे त्याचं जीवन तसंच चालू आहे, पण प्रत्येक कृतीत भाव हाच असतो की हे सद्गुरूंमुळे आहे, किंवा सद्गुरूंची शक्तीचं हे कार्य आहे, सद्गुरूंच्या प्रभावाने चाललं आहे. इथे अखंड स्मरण सद्गुरूंचं असावं लागतं. आणि ते जेव्हा अखंड स्मरण जेव्हा यायला लागतं तेव्हा शिष्य सद्गुरूंशी लीन झाला असं म्हणता येईल. म्हणून त्यासाठी ही प्रोसेस म्हणजे हे सतत चिंतन पाहिजे. आणि चिंतन करणं, विचार सतत सद्गुरूंमुळे आहे, सद्गुरूंसाठी आहे, हा जो भाव आहे तो सद्गुरू म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाचं मुख असं जेव्हा आपण म्हणतो, तर तो बोध आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे की सद्गुरूंचं मुख पाहतो म्हणजे चैतन्य स्वरूप तिथे त्या रूपात प्रगट आहे. हा बोध आपण प्रत्येक वेळेला तिथे देता आला पाहिजे की तो घेता आला पाहिजे. दोन्ही बाजून तिथे आहे. ते जितकं होत जाईल तितकी सद्गुरू भक्ती दृढ होत जाईल. मग सद्गुरूंच्या ठिकाणी पाहण्याची दृष्टी बदलते. त्याच्यात त्यांच्याप्रती कृतज्ञता, ते जे जे काय सांगतात ते सतत सगळं स्वीकारण्याची वृत्ती तयार होते की तसंच आपल्याकडे व्हायला पाहिजे, तसं आपण केलं पाहिजे. ज्ञानाच्या अंगाने जे जे ते सांगतील ते ती गोष्ट आत्मसात होण्याचा प्रयत्न. सगळ्याच महत्त्वाची प्रायोरिटी सद्गुरू होतो जीवनात. तेव्हा तो सद्गुरूशी लीन झाला. आपल्या जीवनातली सगळ्या गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय तर सद्गुरूंचं स्मरण, म्हणजेच परमात्म्याचं स्मरण, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं स्मरण. हे जेव्हा कळतं शिष्याला तेव्हा तो सद्गुरूंशी लीन झाला. म्हणून सद्गुरू ही व्यक्ती नव्हे म्हणतो, त्याचं कारण ते आहे. व्यक्ती म्हटलं की हा भाव येणं कठीण होतं. व्यक्तित्व हे पाहण्यासाठी आहे, अनुभवण्यासाठी आहे. आणि त्या व्यक्तित्वाच्या मागे जे चैतन्य स्वरूपाचं तिथे प्रभाव आहे तो अनुभवण्याचा शिष्याने प्रयत्न करायचा असतो. ती दृष्टी त्याच्याकडे आली की त्याला तो प्रभाव दिसायला लागतो. सद्गुरूंच्याकडे पाहताना त्याला एक वेगळा भाव तयार होतो. आणि त्याच्यातून तो सतत म्हणजे उठता बसता वगैरे जे सांगितलं आहे, नाम घ्या, कसं उठताना बसताना कुठे असताना नाम घ्या. नाम नाही, स्मरण करा. नामातून स्मरण म्हणजे महत्त्वाचं काय आहे, स्मरण पाहिजे की अखंड चैतन्य स्वरूपाचं स्मरण, म्हणजेच सद्गुरूंचं स्मरण, म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं स्मरण. ह्या स्मरणातून सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानातून आपली कृती होते की न होते. इथे प्रत्येक साधकाने सावधपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा. कधी नाही जमलं तर मनापासून सद्गुरूंची माफी मागावी आणि पुन्हा करावं, पुन्हा प्रयत्न करायचा. पटकन होणार नाही. म्हणून ही प्रोसेस आपल्याकडे जर झाली तर तिथे अखंड स्मरण होत राहतं. म्हणून परत तो सेम प्रश्न आहे, सद्गुरू तत्वाशी एकरूप होण्यासाठी शिष्याने काय करावं. जे आता सांगितलं तो प्रश्नाचा फक्त शब्द वेगळे आहेत, बोध तोच आहे. तिसरं, विसरणे हा मीपणाचा स्वभाव आहे, जाणीवेचा नाही. म्हणजे काय, विसरणे हा जो स्वभाव आहे तो म्हणजे विसर हा आपल्या 5वीला पुजलेला आहे. म्हणजे जन्मताच आपण विसरातून जन्माला येतो असं त्याचा अर्थ आहे. आणि विसरणं हा त्यासाठी तो गुण झालेला आहे आपला, की आपण थोड्या वेळात बघा अनेक गोष्टी विसरतो. अरे हे विसरलो, ते विसरलो म्हणजे काय, तिकडचा जो फोकस आहे तो आपला बाजूला होतो आणि दुसऱ्या ठिकाणी फोकस तयार होतो. दुसरीकडे दृष्टी एकत्रित केली की जे बाकीच्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं त्याला म्हणतात विसरलो. मग ते आपल्या लक्षात राहत नाही म्हणून विसरलो. पण परत आठवण केलं की आठवाला, असंही आहे. पण हा विसरणं हा जाणीवेचा गुण नाही. जाणीवेचा गुण म्हणजे जाणीव कशी आहे, मग अशी सांगा, जाणीव म्हणजेच ते दिव्यत्व आहे. जाणीवेच्या ठिकाणी ते दिव्यत्व प्रत्येकाच्या ठिकाणी, पण त्या जाणीवेचं रूपांतर मीपणामुळे, त्याला माया म्हटलंय, मीपणा म्हटलंय, सगळ्या गोष्टी तिथे आल्या. आणि मीपणामुळे ही जाणीव मनरूपाने प्रगट आहे आज. आणि मनाच्या ठिकाणी विसर आहे, म्हणजे विसर आहे म्हणून मन आहे. आठवाला की जाणीव आहे. जोपर्यंत विसर आहे, मी देह आहे हा आठव आणि देव आहे ह्याचा विसर, तिथे आलं मन, तिथे आलं मीपण, तिथे आला देहभाव. आणि ज्या वेळेला ह्या मनाच्या ठिकाणी आठवायला लागेल की आहे ते सद्गुरूंचं आहे, सद्गुरू स्वरूपाचं आहे, तो जसं जसं आठवायला लागलं की ह्या मनाचं रूपांतर परत जाणीवेत व्हायला लागतं. म्हणजे जाणीव परत स्थिर व्हायला लागते, शांत व्हायला लागते. म्हणजे जाणीवेचा प्रभाव तिथे प्रगट व्हायला लागतो. म्हणून आज मन पण आहे म्हणजेच मी पण आहे. आणि ह्या मनाचं रूपांतर पुन्हा आठव देऊन देऊन जी आपण मूळ स्वरूप आहे आपलं जाणीव स्वरूप, तिथे आपल्याला स्थिर होता आलं पाहिजे. आणि म्हणून जाणीवेच्या ठिकाणी विसर आला, जाणीव विसरलेली नाही. कल्पना केली, ढग आला कल्पनेचा,
आणि जाणीव तशीच राहिली आणि त्याच्यातून मन रूपाने म्हणजे तो मी पण किंवा मन हेच आपलं जीवन आहे असं आपल्याला वाटायला लागलं. ह्या जाणीवेला असा तो बोध आहे. मग तिचा प्रभावच नाही पडत आहे, ती आहे स्थिर शांत आहे. पण ज्या वेळेला हे मीपणाचा भाव आला, देहभावाचा भाव आला, त्यावेळेला ही जाणीव तिचा प्रभाव मन रूपाने व्हायला लागला. म्हणजे मन पण आहे, मग मन चंचल आहे, जाणीव चंचल नाही असं आपण म्हटलं, त्याचा अर्थ तो आहे. आणि त्यामुळे जितके शांत होऊ, जितके स्थिर होऊ, तितकं मनाचं रूपांतर शुद्ध जाणीवेमध्ये होत राहील. आणि शुद्ध जाणीव व्हायला पाहिजे हे लक्षात. म्हणून इथे स्थिर होता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे, पटकन प्रतिक्रिया देता येता कामा नये. म्हणून इथे मौनाला महत्त्व परत येतं. ते इथे येतं की जितके स्थिर राहाल तितके मौनात जाल, जितके शांत राहाल तितके मौनात जाल, जितके त्या ज्ञानाच्यासाठी सतत चिंतन होईल तर बाहेरच्या जगाच्या संदर्भात तुम्ही मौन व्हाल. बाहेरच्या जगाशी जास्त गुंतणार नाही, अडकणार नाही किंवा बाहेरचे विचार येणार नाहीत. तर तिथे सतत स्वरूपाचा विचार किंवा सद्गुरूंचा विचार, ज्ञानाचा विचार, गुणांचा विचार, म्हणजे जिथे दिव्यत्वाच्या अपेक्षेत ज्या गोष्टी आहेत ते तिथे प्रगट होईल. आणि त्यामुळे मौनात दिव्यत्वाचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य आहे हे लक्षात येईल आपल्याला. म्हणून इथे मौन हवं म्हणायचं कारण तेच आहे. म्हणून ह्या दोन प्रश्नाचं हे उत्तर आहे की म्हणून सद्गुरूंना सतत स्मरणात ठेवणं आणि त्याच्यातून आपल्याला जीवन जगता येतं. याबाबतीत जर आणखीन कोणाला प्रश्न तुम्ही विचारा, काही हरकत नाही. हे 3च प्रश्न आहेत तिथे. तर आत्ता आपण जे स्वयंस्मरण घेतलं ते स्वयंस्मरण मी पुन्हा पुन्हा का घेतलं, कारण तो बोध आपल्याला पुन्हा पुन्हा आपण भरभर बोलतो त्यावेळेला तो बोधात राहत नाही आपण बऱ्याच वेळेला. एकदा ती सवय होते. सुरुवातीला ऐकतो त्यावेळेला खूप आनंद होतो, पण नेहमीच ऐकतो त्यावेळेला तो आनंद नसतो. का? तर सवय लागली, रोजचं चाललेलं आहे असं होतं. हे नाविन्यपूर्ण ऐकायला पाहिजे. रोज तुम्ही ऐकता, नवीन ऐकतायत ह्या भावात ऐका, मग आनंद होतो. आपल्या घरातल्या माणसाला पण रोज नवीन आहे म्हणून बघा आनंद होतो. आणि खरोखर नवीन असतात. रोज आपल्या पेशी बदललेल्या असतात. खरं सांगायचं तर रोज बदल आहे, आपल्या शरीरात पण रोजचाच बदल आहे. म्हणून तर सगळा बदल दिसतो ना. 50 वर्षानंतर बदल नंतर कळतो, पण तो रोज झालेला असतो. हळूहळू होत तो 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी होत असतो तो बदल. म्हणजे इथे नित्य नूतन, महाराज म्हणतात ना, प्रत्येक हे सगळं जे आहे ते सगळं नित्य नूतन आहे. विश्व हे नित्य नूतन आहे. नित्य नूतन म्हणजे रोज तिथे बदल आहे म्हणजे परिवर्तनशीलता आहे. म्हणजे ते नित्य नूतनता लक्षात घेणं, तिथे आनंदाचा अनुभव घेता येतो. म्हणजे आनंद म्हणजे स्फुरद्रूप आनंद. साधनेमधला आनंद म्हणजे शांती स्वरूप आनंद. हे दोन्ही गोष्टीचा परत फरक आहे. बऱ्याच वेळा वाटतं अरे आनंद का होत नाही, शांत होतो म्हणतो पण आनंद होत नाही म्हणतो. आनंद होतो म्हणजे तुला उड्या मारता येत नाही एवढंच. आनंद म्हणजे काय? स्फुरद्रूप असं उड्या मारणं, टाळ्या वाजवणं, जोरजोराने हसणं, हा आनंद आहे, तो प्रगटीकरण आहे. पण ज्यावेळेला साधनेमध्ये आपण अत्यंत निवांत होत जातो, शांत होत जातो, तर तो शांती स्वरूपाचा आनंद तोच आनंद स्वरूपाचा अनुभव आहे. कळला ना? मग ते मूळ स्वरूप आहे. ही शांती स्वरूप आहे, हेच आनंदाचं स्वरूप आहे. त्याला आनंद हे स्वरूप म्हणजे ही शांती स्वरूप हे स्वरूप आहे, हा त्याचा अर्थ आहे. आता इथे प्रश्न असा आलाय, मनाचे वाहनं सद्गुरू स्मरणात कंट्रोल कसे करायचे? एक गोष्ट अशी लक्षात येईल, आपलं वाहनं कशाच्या संदर्भात असतं हा विचार करा. आपलं वाहनं विषयांच्या संदर्भात, म्हणजे आता एकमेकाच्या संबंधात किंवा नातेवाईकांच्या संबंधात, त्यांच्या ठिकाणी झालेल्या घडलेल्या गोष्टींच्या संबंधात, कोण चांगलं वागलं आहे, कोण वाईट वागलं आहे, कोण कुठे छान झालं आहे, कुठे छान झालं नाही, ह्या अंगानेच आपले विषय असतात सगळे. म्हणजे मनाचं वाहनं काय? विषयाशी संदर्भात जेव्हा हे विचार वाहायला लागतात तेव्हा मनाचं वाहन आहे. मग ह्या वाहनाला ब्रेक कुठे देतो आपण? सद्गुरू स्मरणातून जेव्हा ही जाणीवच आहे. आता सद्गुरू स्मरण आणि जाणीव ही ते परत एकाच वेळा ते स्मरण व्हायला लागेल. सद्गुरू स्मरण करायचं म्हणजे स्मरण कोण करतं? जाणीव स्मरण करते. जाणीवेचं स्मरण व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण जाणीव आहोत. सद्गुरू स्वरूप म्हटलं तिथेही जाणीव आहे, आणि ही जाणीव त्या जाणीवेशी एकरूप होऊ शकते. देह एकमेक कसे एकरूप होऊ शकत नाही. 2 ग्लास आहेत, 2 ग्लास एकरूप नाही होणार, पण 2 ग्लास मला पाणी मात्र एकरूप होतं.
तसं 2 शरीरं आहेत, तर 2 शरीरामध्ये शरीर तशीच असतात, पण जाणीवेचं ह्या जाणीवेशी जे विलीन होते त्यावेळेला तिथे एकरूपता असते. तिथे सद्गुरू स्वरूपाच्या असलेल्या जाणीवेशी शिष्य शरणागत होऊन तुझंच आहे ह्या भावा जेव्हा सगळं करायला लागतो तर ती विलीन होणं असं असतं की ते त्यांच्याच ज्ञानाच्या स्मरणातून होतं. म्हणून सद्गुरूंचं स्मरण असं असलं पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण सद्गुरूंचे आहोत हाच भाव असला पाहिजे आणि सद्गुरू कृपेने हे सगळं चाललेलं आहे हा दुसरा भाव असला पाहिजे. जेव्हा ह्या भावात जितका आपण रममाण व्हायला लागतो त्या विषयांशी कोण काय बोललं, कसं बोललं, कुठे बोललं ह्याच्यात आपण गुंतत नाही. लोकांचं बरंच स्मरण तिथे असतं ना. आपले सगळे संबंधातून चांगले वाईट जे अनुभव आपल्याला आले तिथे आपल्याला आपले सगळं विचार असतात. कोण काय बोललं, कोण कसं बोललं असं जे होतं ना आपल्याला, तर ते आपण त्या अनुभवातून विचार करतो. ते विचार आपल्याला कमी, कोणी काय बोललं तर बोलू दे चालेल असं जेव्हा वाटतं त्याच्यामध्ये आपण जास्त आपल्याला लागलं, वाईट वाटलं हा प्रकार तिथे येत नसेल तर बोललं नाही बोललं काही फरक पडत नाही. आपण आपलं सद्गुरू स्मरणातून चाललेलो आहोत एवढंच आपल्या लक्षात आलं. म्हणून सद्गुरू स्मरणातूनच हे कंट्रोल होऊ शकतं. कारण सद्गुरू झालं प्रतिक्रिया देऊ नको, मग आता लगेच तू वाहू नकोस, प्रतिक्रिया नको देऊस, हे स्मरण येतं. पटकन वेडवाकडं बोलू नका म्हणतो, तर वेडवाकडं बोलू नका. ह्या सगळ्या आठवणी तिथे राहतात. म्हणून राग येत असेल तर रागावर कंट्रोल होतो. लगेच राग येतोय कळायला लागतं, पूर्वी कळतच नव्हतं. आता राग आल्यानंतर कळेल, नंतर राग येताना कळेल, मग राग येऊ नये म्हणून कळेल. कळेल म्हणजे ही प्रगती आहे. आधी आपण पटकन रागवत होतो, आता रागवायचं नाही कळलं, एवढं कळलं पण तरी रागवतो. मग रागवल्यानंतर वाईट होणार, उगीच रागवलं वाटतं. मग पुढच्या वेळेला राग येताना वर चढतो तेव्हा कळतं थांब म्हणतो. कधी कधी मग शेवटी राग जिथून स्फुरतो ना तिथेच कळतं हा आता राग येतोय आपल्याला. मग ज्ञानी झाला, कळलं. असा तो प्रकार आहे की ही सुधारणा ही अशी असते. सुधारणा पटकन होत नाही कोणतीच. सुधारण्याला ह्या स्टेप्स आहेत, पटकन हळूहळू त्यावेळेला ते होतं. म्हणजे हे सगळं परीक्षण आपल्याकडे व्हायला पाहिजे स्वतःचं. मग जाणीवेचं परीक्षण करायचं. आपण विचार काय करतो, बोलतो कसे, वागतो कसे, इथे जितकं लक्ष आपण द्यायला लागू तितकी सुधारणा व्हायला लागेल. आज ही सुधारणा आपल्याला अभिप्रेत आहे की प्रत्येकाच्याकडे हे नम्र दिसलाच पाहिजे. नम्र नाही दिसत तर अभ्यास अजून व्हायचा आहे. कळलं ना. आता नम्रता म्हणजे काय हे कळलं पाहिजे प्रत्येकाला. तर नम्रता म्हणजे काय हो. आता नम्रता म्हणजे माणसाची देहबोलीच कळते नम्रतेची. कळलं ना. बोलताना, चालताना, वागताना जी नम्रता येते ते येते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपल्याकडेच प्रगट होणार आहेत. पण त्याला मूळ कारण म्हणजे आपण चैतन्य स्वरूपाचं अंग आहोत. सद्गुरूंचं स्मरण म्हणजे हेच स्मरण पुन्हा पुन्हा यायचं की हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. माझं म्हणून काहीच नाही आहे. आता आपण समजा आता रिटायर्ड झालो कामावरनं, काही 60 वर्षी, पण आता जास्त 50च्या पुढेकडे 60च्या पलीकडे. आता आपलं सगळं आयुष्य म्हणजे आपण वानप्रस्थ आश्रमामधून चाललेलो आहोत. ऋषीमुनींनी सांगितलं तसं लक्षात ठेवा. आता काय कमवायचं विमायच्यासाठी मिळालंच पाहिजे असं नाही. मिळालं चांगली गोष्ट, कमवता कमवा, पण तिथे अडकू नका. आता जास्त लक्ष ह्या ज्ञानाकडे कसं वळवता येईल ते पहा. तिथे काय होतं, आपण तिथे अडकलो की मग वानप्रस्थ आश्रमात गृहस्थ आश्रमात असतो. मग घरातल्या सगळ्या करायच्या मागे लागत असतो. म्हणून काम मिळतं, काम करायला काही काम, उलट तुम्ही म्हणून काम करत राहा, गपचूप बसू नका. जितके गपचूप बसाल तितके आळशी व्हाल. घरातलं तुमचं काम तुम्ही प्रत्येकाने केलंच पाहिजे. तुम्ही मोलकरणी ठेवू, हे ठेवू, तेवढे आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही आराम करू, आळशी व्हाल आणि गोळा होईल शरीराचं. दुसरं काही नाही होणार, कारण शरीर हलणार नाही हो. लक्षात घ्या. आपल्याला हे का आपल्याच हितासाठी आपल्याला काम केलं पाहिजे, आपल्या हितासाठी आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, आपल्याच हितासाठी ह्या सगळ्या गोष्टीतून स्मरणातून हे करायला शिकायचं आहे. नुसतं डोळे बंद करून स्मरण करतो आणि बोलताना चालता झालं नाही, बोलता झालं नाही तर काय उपयोग. म्हणून एका बाजूनी कर्म हे करतच राहायचं असतं, कारण शरीर हे कर्म करण्यासाठीच आहे. शरीराचा प्रत्येक अवयव हे कर्म करण्यासाठी आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात जायचंच नाही. आणि ते आपल्या वाट्याला आलेलं काम जितकं आपण करत राहू तितके आपण ॲक्टिव्ह राहू. बऱ्याच लोकांचं कसं होतं, आता माझं वय झालं, बस झालं, आता मी आराम करतोय असं होतं ना.
मग आराम लवकर येणार. चल आराम करूया आपण. ह्या गोष्टी आपल्याला समजत नाही. आपल्याला वाटतं काय पैसे आहेत, आपल्याला काय करायचं, पैसे भरपूर कमवले, चला ठेवूया आता. तिथे कर्म करा. कर्म आणि ते अगदीच नाही असेल तर लोकांची सेवा करायचं कर्म करा. बाबा काहीच काम नाही, काय करू, सेवा कर, समाजसेवा कर, पण ते स्मरणातून कर की हे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे आणि म्हणून चैतन्य स्वरूपाचं कार्य आपल्याकडनं व्हायलाच हवं. म्हणजे ही बैठक जेव्हा आपल्या मनाची सुरू व्हायला लागली ना, की तुमचं स्मरण, सद्गुरू स्मरण, साधना तिथे आपोआप बळ जाईल. म्हणून तिथे सतत सद्गुरूंच्या स्मरणात राहा आणि त्या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे हे लक्षात. म्हणून सद्गुरू भक्तीला आपण अधिक प्रॅक्टिकल जीवन जगायचं असेल तर महत्त्व देतो आहोत. स्वरूपाचं स्मरण म्हटलं की ते निर्गुण निराकार असल्यामुळे जसं पाहिजे तसं समजत नाही. परत सांगू, जेवपर्यंत आपल्या ज्ञानेंद्रियांना लक्षात घेता येत नाही तोपर्यंत समजत नाही. पण एकदा ते समजलं म्हणजे साधनेतून ही जाणीव आहे. काहीच कळलं नाही हेच जाणीवेचं अस्तित्व आहे. कळलं ना, काही हो गेलं काहीच कळत नाही, कुठे काय आहे तिथे काय आहे हेच कळत नाही. हे काय कळत नाहीत हेच जाणीवेचं अस्तित्व आहे. दुसरं अस्तित्व कुठे आहे? ते कळत नाही हेच अस्तित्व आहे. आणि कळत नाही हे कळणं म्हणजे ज्ञान. कळलं म्हटलं तर ते ज्ञान नाही, कारण तिथं जागा झालं, तिथं तुझा मीपणा होता. म्हणजे इतकं सूक्ष्म असं ह्या गोष्टी आहेत. पण कधी कधी सांगताना आपल्याला सांभाळून सांगावं लागतं, तर बऱ्याच वेळा गोंधळ होतो की असं कसा प्रश्न पडतात. पण इथे साधना म्हणजे आपल्याला मौनात राहायला शिकवतं, मौन राहायचं, संयमात राहायला शिकवतं. केवळ असणेपणाची अवस्था कशी अनुभवायची तिथे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानातून स्थिर राहण्यासाठी पटकन प्रतिक्रिया द्यायची जी सवय आहे ती हळूहळू कमी होते. साधनेचं फलित हेच की प्रतिक्रिया द्यायचं थांबलं तर कुठेतरी कंट्रोल आलंय की तुम्ही प्रतिक्रिया नाही देणार पटकन, तुम्ही शांत राहणार, समोर काय बोलू दे शांत राहा. हे पेशन्स आपल्याकडे येतं साधनेतून. म्हणून साधनेतून ही जाणीवेचा एक व्यायाम आहे. साधना म्हणजे जसं शरीराचा व्यायाम केला की जसं बलदंड होतं शरीराला, सगळे स्नायू ॲक्टिव्ह होतात, तसं साधनेतून निवांत होणं आणि त्या निवांत होण्याच्या अवस्थेतून पुन्हा सर्वांची संबंध होताना सद्गुणातून पाहणं, हे जे आपल्याकडे सुरू होतं तेव्हा हे जाणीवेचं प्रगल्भीकरण होतं, प्रगल्भ होते जाणीव. आणि प्रगल्भ झाली पाहिजे जाणीव. म्हणजे ह्या सगळ्या अभ्यासातून जाणीवेला प्रगल्भ आपण करतो आहोत हे लक्षात घ्या. म्हणून मगाशी जे चिंतन केलं, हे चिंतन कसं आहे, तुम्ही गुणगुणत पण राहू शकता की आनंद दिव्य आनंद स्वरूप एक आहे, एकच आनंद दिव्य सर्वत्र, एकच आनंद. म्हणजे हे जिथे जर मनात असेल तर आपोआप स्मरण राहायला लागतं. पण ते किती वेळा करायचं, जितक्या वेळा तुमच्या मनात येईल तितकं. म्हणजे कोणतंही, आता तुम्ही आता एवढं कोण करणार हो असं म्हणतात ना कधी प्रश्न पडतात ना, तुम्ही हे पण सांगता, तुम्ही हे पण सांगता, काय करायचं, जे जमेल ते कर जे जमेल ते कर, हेच कर तेच कर, सगळंच कर असं नाही. काही लोक सगळं करा, ज्याच्याकडे वेळ आहे त्याला करायला काही हरकत नाही, त्याला वाटतं आनंद होत असेल तर करा, जबरदस्ती करायचं नाही, कर्मकांड म्हणून करायचं नाही. 11 वेळाला हरिपाठ केला पाहिजे असं बऱ्याच लोकांचा भाव, कारण महाराजांनी सांगितलेलं आहे. पण तो 11 वेळा होता हात थकून जातो, ह्याचं काय विचार करा तुम्ही. 11 म्हणा एकदा बघा, जे म्हणतात त्यांना लोटांगणच घातलं पाहिजे. ते म्हणतात अरे बाबा लोटांगण, पण तू काय करतो माहित नाही, पण आम्हाला तुझं बाबा आदर आहे. कारण ते म्हणताना, म्हणजे मी म्हटलं ना, आपण ते मोठ्या कार्यक्रमात मी बघितलं होतं, ज्यावेळेला स्टेजवर मी पण असायचो आणि बाकीचे तू माईकच घ्यायचे नाही, कारण तूच बोल कोण बोलणार, एवढं फास्ट बोलायचं काय कळायचं नाही. त्यावेळेस सद्गुरूंना मीच म्हटलं होतं की सद्गुरू हे काय करतं मला कळत नाही, कधी उठावं असं वाटतं, उलट असं आहे. बंद केलं त्यांनी बिचाऱ्याने. सद्गुरू म्हणजे कृपाळू, त्याने आपलं पटकन गेलं की लोकांचे हाल हो ना इथे, असं आहे ना. म्हणून हे कर्मकांड होतं इथे आनंदाने, म्हणजे इथे मन शांत होणं, मन निवांत होणं, हा अनुभव घ्या. आनंदाने म्हणजे आनंदाने उड्या मारण्यासारखा आनंद नाही. हळुवारपणे आतमध्ये तुमच्या ठिकाणी जी काही व्हायब्रेशन्स तयार होतात, काही सहज येतात, पटकन येतात, कळत नाही. म्हणजे हे सगळे जे अनुभव आहे, म्हणजे ही जाणीव तिथे शुद्ध होते आहे, ही जाणीव तिथे निवांत होते, हे त्याचा अर्थ असतो की शांतपणे तुम्ही पाहू शकता. पटकन रिॲक्ट न होण्याची एक कला आत्मसात होते आपोआप.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हे परिवर्तन झालं पाहिजे आणि हे परिवर्तनासाठी ही भक्ती आपल्याला पुन्हा पुन्हा करायची, म्हणजे स्मरण भक्ती. श्रवण भक्ती, स्मरण भक्ती, दोन्ही गोष्टी इथे असायला. श्रवण म्हणजे हे चैतन्य स्वरूपच आहे, ह्या अंगाने जे जे आपण ऐकलेलं आहे पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी ऐकत राहिल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय आपलं मन तिथे वळणार नाही. म्हणून हा सगळा अभ्यास, ही भक्ती पुन्हा पुन्हा असली पाहिजे. आता ही जी सद्गुरू भक्ती कशी करायची, म्हणजे ती अशी करायची, हा जो प्रश्न आहे की ते सद्गुरू भक्तीला ज्ञानाचा पाय नसेल तर भक्ती होत नाही. म्हणजे काय, ज्ञानाचा पाया पाहिजे भक्तीला. अज्ञानातून भक्ती आणि ज्ञानातून भक्ती अशा दोन गोष्टी आहेत भक्तीच्या. परंपरागत आपण जी भक्ती करत आलो ती अज्ञानातून भक्ती केली आत्तापर्यंत. म्हणजे अगदी देवदेवतांची भक्ती केलेली आहे आपण उपास तपास केले आहेत, व्रतवैकल्य केले, सगळ्यांनी केलेले आहेत. आता हे सगळं आपण परंपरेने जे ऐकलंय त्याच्यातून केलेलं आहे. त्याच्यातून फायदा काय झाला असेल? फायदा झाला नाही असं नाही. तिथे कुठेतरी मनाला एक समाधान मिळतं, आपण काहीतरी केलं असं बरं वाटतं ना आपल्याला, तसं एक वाटत असतं. पण तेच केल्याने आपल्या जाणीवेमधला देहभाव गेला आहे का, असा प्रश्न पडता नाही गेला. उलट देहभाव वाढला. माहिती आहे, मी 16 सोमवार केलेले आहेत असं होतं ना. म्हणजे हा जो अभिमान येतो ना तो देह वाढवतो परत, कळलं ना. मग ही जी परंपरागत भक्ती आहे त्या परंपरागत भक्तीतून सद्गुरूंकडे वळणं हा त्याचा सुपरिणाम आहे. आपण भक्ती केली आहेत, अगदी उपास तपास अगदी सगळे आवडीने केलेले आहेत. खिचडी पण भरपूर खाल्लेली असते आपण, म्हणजे उपास केला असं म्हणतो पण खिचडी पोटभर खाल्ली आहे हे सांगत नाही ना त्यावेळेला. पण इथे स्मरणाला महत्त्व आहे, खा का खाऊ नका ह्याला महत्त्व नाही. महत्त्व नाही म्हणजे तुमच्या पोटभर, म्हणजे तुम्हाला प्रकृतीला जेवढं चांगलं आहे ते तुम्ही खाल्लंच पाहिजे. तिथे उपास केला म्हणजे देव प्रसन्न होणार नाही, म्हणून उपास करून देव प्रसन्न होत नाही असं महाराजांनी सांगितलं बऱ्याच वेळा. तरी पण आपला उपास सुटत नाही कधी कधी, नको राहू दे म्हणणं आपण, की अरे एवढे वर्ष करतोय, असा एक भाव असतो ना, एवढी वर्ष करतोय आम्ही, हा शनिवार करतो, गुरुवार करतो आणि तो सुटत नाही, असंही आहे आपलं. पण तो सुटला पाहिजे, कारण ज्ञान असेल तर सुटणार, अज्ञान असेल तर नाही सुटणार. अज्ञानातून बाहेर पडायचं नाही म्हटलं तर नाही सुटणार, असं होतं ना. म्हणून परंपरेने केलेली भक्ती त्या काळाची गरज आहे म्हणून बरोबर आहे. त्या काळाची गरज म्हणजे वेडावाकडं करण्यापेक्षा ही भक्ती करतोय बरोबर आहे. देवळात जातो बरं आहे ना, देवाला नमस्कार लावतो बरं करतोय बरोबर आहे, की उपास केला वाईट नाही, चांगला आहे, हा भाग तिथे येतो. पण बरं आहे पण ते खरं नाही. महाराज म्हणा बरं आहे पण खरं नाही. खरं काय, खरं ह्या भक्तीतून मनाचं परिवर्तन झालं पाहिजे, शुद्ध जाणीवेपर्यंत पोचायचं आपल्याला. शुद्ध जाणीवे, त्या अस्तित्वात आपलं जीवन जगायचं आहे, ती भक्ती आहे. आणि ही भक्ती होण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञान काय, संपूर्ण चैतन्य स्वरूपाचं जीवन हे ज्ञान. मी म्हणणारी जाणीव आहे हे ज्ञान, सद्गुरू स्वरूप आहेत हे ज्ञान, आणि त्याच्यातून ह्या जाणीवेने हे स्मरणाचा अभ्यास करणं ही भक्ती. भक्ती म्हणजे काय, ती श्रद्धापूर्वक प्रेमपूर्वक अखंड स्मरण आपल्याकडे कसं होईल ह्यासाठी जे आपण प्रयत्न करत राहतो त्या प्रयत्नातून होते ती भक्ती आहे. म्हणून ज्ञानातून भक्ती पाहिजे. त्या ज्ञान ज्यावेळी आपण म्हणतो की चैतन्य स्वरूप आहे, तू जाणीव स्वरूपच आहे, ह्या जाणीवेच्या द्वारे आपण जीवन जगायला लागू, तेव्हा ते परिवर्तन असतं. परिवर्तन असं असतं की न कळो तर कळो येईल उगले नामी एका विठ्ठलाची, असं ते परिवर्तन असतं. की तर तुकाराम महाराज अभंगाला एकदम परफेक्ट आहे, न बोलो तो बोलो येईल उगले, असं आहे ना अभंगात आहे, नामी एका विठ्ठलाच्या. म्हणजे जे मी बोलू शकत ते बोलू शकतो, जे मी पूर्वी बोलत नव्हतं ते बोलता यायला लागलं, जे मी कळत नव्हतं ते मला कळायला लागलं. कशामुळे, ह्या स्मरणातून ह्या जाणीवेचं जी प्रगल्भता वाढते त्यावेळेला ते आपोआप होतं. आणि ते होण्यासाठी आपल्याला ज्ञानपूर्वक भक्ती केली पाहिजे. म्हणून 2-3 प्रकार म्हणतो आपण, महाराजांनी 2 सांगितलं आहे, ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व म्हणजे अज्ञानातून केलेली भक्ती, त्याला ज्ञानपूर्व, ज्ञान मिळण्याच्या अगोदरची भक्ती म्हणजे अज्ञानातून. आपण 3 प्रकार सांगतो, ज्ञानपूर्व भक्ती, दुसरं ज्ञानपूर्वक भक्ती म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानातून आपण भक्ती ही प्रोसेस आपली चालू होते,
आणि ही ज्या प्रोसेस चालू झाल्यानंतर ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रगट होतं, त्यावेळी ती असते ती ज्ञानोत्तर भक्ती असते. म्हणजे तिथे सतत सहज स्मरणात आपण, म्हणजे अनुसंधान म्हणजे ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. अनुसंधान ह्याचा अर्थच तो आहे की सहजपणे आपण त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून जीवन जगायला लागतो. मग तिथे कंटाळा येत नाही कधीच. कंटाळा येतो ना, काय करूया समजत नाही, आता काय करूया, चला टी व्ही बघूया, चला मोबाईल बघूया, हे असं ते आपलं तिथे अज्ञान प्रगट होतं आपलं पटकन कुठेतरी क्रॉस करायला. म्हणजे चांगल्या गोष्टी बघायला का वाईट नाही, बघू नये असंही नाही, किती बघावं आणि कसं बघावं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. की इथे सगळ्या गोष्टी ह्या आपल्या अनुसंधानासाठी उपयुक्त आहेत की नाही ते बघा. प्रायोरिटी कशाला द्यायची? घरच्या कामांना प्रायोरिटी देतो आपण पहिल्या. घरची कामं ह्या ज्ञानातून करायची आहेत हे लक्षात घ्या, तिथे प्रायोरिटी. घरची कामं करायची नाहीत असं नाही, पण पहिलं ज्ञान महत्त्वाचं, ह्या ज्ञानातून केलं पाहिजे, ज्ञानाला प्रायोरिटी दिली पाहिजे. हे ज्ञान कसं विकसित होईल ह्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्याच्यातून पुढच्या गोष्टी करायच्या. म्हणून अशी ही भक्ती ज्ञानातूनच झाली पाहिजे, ते प्रत्येकाला कळलं. सगळ्यांना कळलं ज्ञानातून भक्ती, की कोणाला कळलं नाही त्याने हातवर करा. सगळे ज्ञानी झाले, कोण हातवर करत नाहीत. असो, आता 3 गोष्टी पुन्हा 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 आपण सांगतो की ह्या 3 गोष्टी सांगत असताना शिष्याने जीवन जगत असताना कसे जगायचे, सद्गुरूंशी कसा संबंध ठेवायचा आणि सद्गुरूंना पाहायचे कसे, 3 गोष्टी आहेत. सद्गुरूंना ते चैतन्य स्वरूपच आहे हा भावातून पाहायचं. भाव लक्षात, भाव पाहिजे आपल्याकडे सतत. आपण सद्गुरूंकडे देवभावातून पाहतो. सद्गुरू म्हटलं की देवभाव हा सहज येतो ना आपल्या सद्गुरूकडे जेव्हा पाहतो. तर देवभावातून पाहतो म्हणजे खरं म्हणजे ते अनंत चैतन्य स्वरूपाचं मुख आहेत का ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे, इथे आपल्या मनात शंकाच येता कामा नये. तिथे चैतन्य भाव सद्गुरूकडे पाहताना सतत चैतन्य भावातून पाहता आलं पाहिजे. आणि त्या चैतन्य भावातून जे जे आपण विचारतो त्याची उत्तरं द्यावं तिथे मिळत जातात. ते आपण चिंतनासाठी आपल्या ठिकाणी सतत तो अभ्यासासाठी लिहून ठेवा. असं वागायचं आहे की ह्यावेळा असं करायचं आहे. तसं छोट्या छोट्या गोष्टीतून जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात तेव्हा हा अभ्यास व्यवस्थित होतो. सद्गुरू भक्तिगत सद्गुरूंशी संबंध ठेवायचे म्हणजे प्रत्येक गोष्ट जिथे जिथे आपल्याला साधनेमध्ये अडचण येते किंवा व्यवहार करताना अडचण येते, काही करताना अडचण येते, सद्गुरू स्मरण ही पहिली गोष्ट आली पाहिजे. अगदी तिथे जास्त अडचण विचारायचं असेल तर विचारलं, हाही भाग असो की केलं बरोबर की चूक आहे की बरोबर हे कळण्यासाठी पण विचारावं. कारण सगळ्यात छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी त्या सद्गुरूंच्या कृपादृष्टीने चाललेल्या आहेत. ह्या भावात जेव्हा आपण ह्या करायला लागतो तेव्हा ही भक्ती अधिक वृद्धिंगत होते. सद्गुरूंकडे पाहायचं कसं तर चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत. देह दिसणारच, देह आहे, मनुष्य देह आहे आणि तिथेच ते चैतन्य स्वरूप प्रगट आहे हा भाव लक्षात. ते चैतन्य स्वरूपच बोलतं, ते चैतन्य स्वरूपच जे न बोलणारं आहे ते चैतन्य स्वरूप तिथे बोलतंय, सांगताय, मार्गदर्शन करतंय. हा भाव जितका दृढ होत जाईल तितका शिष्य अधिक अधिक मीपणा विरहित होऊन सद्गुरूंशी एकरूप व्हायला लागतो. जेव्हा चैतन्य भावातून दिव्यत्वाच्या भावातून जेव्हा सद्गुरूंकडे पाहायला लागतो तेव्हा त्याच्या ठिकाणी तो देवभाव जागृत व्हायला लागतो. आणि तो देवभाव जागृत होणं ही पहिली पायरी आहे की तिथे आपल्या ठिकाणी जाणे ती दिव्य आहे, समोर सद्गुरू आहे तेही दिव्य आहे. तर त्या दिव्यत्वाने दिव्यत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती. ते दोन्ही भाव तिथे एकरूप होतात आणि त्यासाठी ती भक्ती होत असते. आणि त्यासाठी परत सद्गुरूंचं सांगितलेलं साधना, सद्गुरूंनी सांगितलेलं नामस्मरण सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या. आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, सद्गुरूंनी आपल्याला सगळ्यांना विठ्ठल हे नाम दिलं अनुग्रह देताना. आपण सगळे अनुग्रहित आहोत सद्गुरूंचे ना. पण काही वेळेला राम म्हटलं तर चालेल का हा प्रश्न पडतो. होतं ना आपल्याला सद्गुरू श्रद्धा आहे सद्गुरू. आता बघा ज्ञानातून हे कसं समजून घ्यायचं हे पहिलं. सद्गुरूने विठ्ठल हे नाम दिलं 100%, पण विठ्ठल हे नाम दिलं ह्याचा अर्थ काय सांगितला, त्यांनी विठ्ठल हा भाव दिला. विठ्ठल म्हटलं की ते अनंत चैतन्य स्वरूप आहे हाच भाव दिला. विश्वी ठसावाला तो विठ्ठल की विश्व ज्यामध्ये ठसून राहिले तो विठ्ठल सांगायचे ना. म्हणजे विठ्ठल हा भाव दिलाय. तुम्ही राम म्हणून
विश्वव्यापी स्वरूपाला पाहिलं तरी सद्गुरूंची आज्ञा पाळली. तिथे काय सद्गुरूंची आज्ञा तोडली बिडली असं काही नाही. पण आपल्या भावना अशा असतात. सद्गुरूंना आपण कसं बोलायचं, दुसरं राम बिम म्हणायचं, असाही प्रश्न पडतो. कारण म्हणजे तसं काहीच नाही आहे. चैतन्य स्वरूपाचं स्मरण हेच सद्गुरूंना अभिप्रेत आहे. तुम्ही विठ्ठल म्हटलं आणि सद्गुरू चैतन्य स्वरूप स्मरण केलं नाही तर काही उपयोग नाही. मग ते विठ्ठल नामच नाही. मग सद्गुरूंनी कसली आज्ञा पाळली? इथेच नामस्मरण. आता आपल्याला प्रत्येकाला बाबा, आता पूर्वी सद्गुरूंच्या काळामध्ये 1-1 तास लोक नामस्मरण करायचे. काही लोक करत होते, काही लोकांना जमत नव्हतं. मग सगळे 20 मिनिटं करा म्हणायला लागले. 20 मिनिटं जमत तर 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं संध्याकाळी. म्हणजे ॲडजस्टमेंट सद्गुरूच करताय, तर शिष्य नाही करत. तुम्हीच बघा म्हणता तसा प्रकार नाही जमत हो, मग 10 मिनिटं कर. शेवटी कंटाळ, जाऊन दे प्रार्थना कर. कळलं ना? म्हणजे ॲडजस्टमेंट कोणी केली? सद्गुरूंनी. आपण तसेच. म्हणजे किती लाड करावे आहे ना. सद्गुरूंनी लाड केले म्हणजे सगळ्यांचे. कारण टपल्या मारल्या असं तर कसं नाही जावं, बस माझ्यासमोर असं म्हटलं असं तर नाही. बिचारे बोलले नाही तसं, बोलू शकत नाही ते तसं, असं होतं ना. म्हणून नामस्मरण ह्याचा अर्थ चैतन्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला सतत असलं पाहिजे. परत लक्षात ठेवायचं. मग अशी मी सांगितलं, आपण जाणी आहोत, सद्गुरू स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. ह्या जाणीवेने त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे, त्यांचं सतत स्मरण करायचं. हे सुद्धा नामस्मरण, ते सुद्धा ईश्वर स्मरण. आणि तेच खरं नामस्मरण, तेच खरं ईश्वर स्मरण. तिथे मग नाम घ्या का नका घेऊ, नामाशिवाय आपण जाणीव आहोत आणि ही जाणीव सद्गुरूंची आहे किंवा त्या अनंत स्वरूपाची आहे. हे स्मरण म्हणजे खरं ईश्वर स्मरण आणि खरं नामस्मरण. त्याला आता हे न सांगता शॉर्टमध्ये सांगण्यासाठी मग तुम्ही राम म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा किंवा विठ्ठल म्हणा, ही सगळी नाम दिले, नामरूप आहेत. ती नामरूप. वस्तू वेगळी आहे, वस्तूला नाम दिली वेगळी वेगळी. म्हणजे जसं एखाद्या बाईला नाव आहे की त्या माहेरचं नाव वेगळं, घरचं नाव वेगळं, पण टोपण नाव तिसरं असतं, असं असतं ना. पण वस्तू एकच असते, त्या वस्तूला काही फरक पडत नाही. म्हणून त्या वस्तूच्या स्मरणात जे कराल ते नामस्मरण. हेच ज्ञान पाहिजे. म्हणून म्हटलं भक्तीला ज्ञानाचा पाया पाहिजे म्हणतो ते हे. इथे नाही तर आपण कन्फ्यूज होतो, हे करू की ते करू असं म्हणतो ना आपण. म्हणून म्हटलं होतं परवा आपण मंगळवारी नुसतं 4 ओळी आपण फक्त म्हणायला सांगितल्या. का? की सगळ्यांना हरिपाठाबद्दल सद्गुरूने आपल्याला उपास यज्ञ झाल्यामुळे हा उपासना यज्ञ केलाच पाहिजे ही भावना आहे प्रत्येकाकडे. पण उपासना यज्ञ करायचा म्हणजे आपण निवांत व्हायला पाहिजे किंवा त्या ज्ञानेश्वर माऊलीने जो बोध दिलाय तो बोध आत्मसात करण्यासाठी हरिपाठ करायचा आहे हे आपण विसरतो. हरिपाठामध्ये परमेश्वराचं वर्णन झालं आहे, अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर त्यासी भजे. आपण बोलतो, पण अव्यक्त कुठे निराकार कुठे हे कोणाच्या लक्षात येतं का? कोणाच्याही लक्षात नाही. कितीतरी त्याच्यात बोध आहे. सगळं नारायण आपलं ज्ञानेश्वर माऊलीने दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी बोध दिला आहे. हरिपाठाच्या सगळ्या अभंगामध्ये ते बोध कुठे घेतो आपण? भर 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 म्हणत जातो आणि सवी संपलं, हा संपला आता झालं, असा जो भाव येतो ना तिथे नाही. हे ज्ञानातून यायला पाहिजे. म्हणून आपण त्या दिवशी काय केलं होतं, फक्त 4 ओळी फक्त पाहत म्हणा, ऐकत त्याचा अर्थ समजून घ्या. अर्थ काय? देवाची द्वारी उभा क्षण. म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाच्या द्वारामध्ये तू, म्हणजे स्मरणामध्ये. देवाचं द्वार काय? दिव्यत्वाचं स्मरण हे देवाचं द्वार आहे. म्हणून हे स्मरण कर, देवाची द्वारी उभा क्षण भरी. सतत स्मरणात राहा, सतत स्मरण, हाच बोध आहे. तेणे मुक्तिचारी साधी येल्या. 4 मुक्ती मिळतात. 4 मुक्ती म्हणजे विश्वाकडे पाहिलं तरी चैतन्य, जवळ इकडे तिकडे पाहिलं तरी चैतन्य, शरीराकडे पाहिलं तरी चैतन्य, आणि जो आहे त्याला पाहिलं तरी चैतन्य. ह्या 4 मुक्ती आहेत. म्हणजे अखंड स्मरण येण्यासाठी स्मरणात राहा. कोणाच्या? देवाच्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणात. हे जीवन दिव्य स्वरूपाचं आहे, हा बोध आहे तिथे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधेल्या. मग त्यासाठी काय कर? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. एवढ्या 4 ओळी घोळत राहा, संपूर्ण हरिपाठ. ते गीता वाचताना किंवा ज्ञानेश्वरी त्यावेळेला महाराज नेहमी गोष्ट सांगायचे ना, की सद्गुरूंना शिष्य म्हणतो, महाराज
मला तुमच्याबरोबर ज्ञानेश्वरी वाचायची आहे. त्यामुळे चल वाचूया म्हणाले. हो म्हणाले. आणि ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि पुढे थांब जरा म्हणाले. तर म्हणा का थांब, कळलं तुला हे काय बोलला ते? नाही कळलं. मग कशाला पुढे जातो? महाराजांनी प्रवचनात सांगितलेलं आपल्याला गोष्टी, आपल्याला त्या कळत नाही. आपण फक्त ती गोष्ट आठवत आपण पण हेच करतोय. लक्षात घ्या, आपल्याला कळत नाही तर आपण पुढे जातो. पुढे नको जाऊ, थांब ना. तर काय ओम नमोजी अद्या कोणाला सांगितलं? त्या स्वरूपाच्यासाठी, जे मूळ स्वरूप आहे त्याला सांगितलं. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद, वेदाने प्रतिपादन केलेले हा दिव्य स्वरूपा. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद जय जय स्वसंवेद्या. स्वतःला जाणणारं तू आहेस. तुला वेगळेपणा जाणता येत नाही, तसा तू स्वसंवेद्या आहे. आत्मरूपा म्हणजे पाहणारा. कळला ना? कळला की नाही? हा पाहणाराच आहे. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इतकं स्पष्ट झालं पण आपलं कळत नाही. आपण कुठेतरी वर बघतो कळाय आणि पण पुढे जातो. देवा तूची गणेशा. मग तो गणपती दिसतो आपल्याला. सकलमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारी. काय सांगता? अवधार ऐक म्हणतायत. कोणाला सांगतायत? हा जो आत्मरूप आहे जाणीव, त्या जाणीवाला सांगतायत देवा तूची गणेश. तू गणपती कोण? तूच आहेस ती जाणीव पाहणारी. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. सगळीकडे हा प्रकाश ज्ञानाचा पडतो. बुद्धीचा प्रकाश म्हणतो आपण ना, कळतं. सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. निवृत्तीचा दास म्हणजे दोन अर्थ आहे तिथे. एक सद्गुरू निवृत्तींचा हा दास बोलतोय, आणि दुसरं म्हणजे हा जो निवृत्त होतो तो खरा निवृत्तीचा दास असतो. सगळ्या बाहेरच्या गोष्टीवरून व्यापक नव्हता तो, एक तिथे अंतर्मुख झाला. म्हणे निवृत्ती दास अवधारी. आता ऐक, जेव्हा निवृत्त होशील तेव्हा ऐक, नाही तर काय उपयोग नाही. म्हणजे बाहेरच्या गोष्टीपासून प्रवृत्ती जी आहे ती थांबली की जेव्हा तू शांत होशील तेव्हा तू ऐकायला लागशील. म्हणजे काय? तू स्वरूप आहेस हे तुला चांगलं कळेल त्यावेळेला. त्यावेळेला तू गणेश आहेस. त्यावेळेला तू ओम नमोजी अध्या जे म्हणतो आद्य स्वरूप आहेस. ते मूळ स्वरूप तू आहेस. तू आहेस म्हणजे त्याचं तू रूप आहे. परत तू आहेस म्हटलं परत घावा नको भरायला आपल्याकडे की हे सगळं. म्हणून म्हटलं प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला बोध घेऊन जेव्हा आपण समजून घेतो तेव्हाच आपला अभ्यास सुरू होतो. नाही तर काय होतं, आपण कुठेतरी अडकतो. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या, जे म्हणता ते तुम्ही ऐकायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारीज. अवधारीज म्हणजे ऐक. कोणाला सांगतोय? आपणच आपल्याला सांगा, अरे ऐक, तू आहेस ते. तू दुनियाला सांगायला जातोस. तू स्वतःला सांग तू ते आहेस, आणि तू आहेस म्हणजे तू त्याचा अंग आहेस. हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून थोडा साधना करूया आता परत. किती वेळ आहे?